नमस्कार, मी अश्विनी पुरी. डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात थंडीचा जोर वाढलाय. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील किमान तापमानामध्ये सर्वाधिक घट नोंदवली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, नागपूर, अकोला या जिल्ह्यामध्ये किमान तापमानाचा पारा 10 ते 13 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत घसरलाय. तर गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात बदल जाणवत असून ढगाळ हवामानासह धुक्याचं सावट आहे. आता पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहणार असून राज्यातील वातावरण कोरडं असणारे, कुठलीही पावसाची शक्यता नाही आहे. थंडीचा कडाका वाढल्यानं ग्रामीण भागामध्ये शेकोटा पेटलाय, तसेच जनजीवनावरही परिणाम जाणवू लागलाय. मुंबई शहर आणि उपनगरातील तापमानामध्ये काहीशी घट होते. पुढील काही दिवस तापमानाचा पारा खालीच राहणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये निरभ्र आकाश राहणार असून कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतकं असणार आहे. कोकण विभागामध्ये सुद्धा 27 नोव्हेंबरला कोरडं वातावरण राहील. पुण्यामध्ये बुधवारी मुख्यतः निरभ्र आकाश असेल. पुण्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पुण्यातील किमान तापमानामध्ये सतत बदल होताना दिसून येतोय. आता पुण्याचा पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलाय. त्यामुळे पुणे तसेच अहिल्यानगरकरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, अहिल्यानगर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.